छत्रपती संभाजी महाराज त्यांनी आपल्या स्वराज्याप्रती आणि आपल्या हिंदू धर्मासाठी किती मोठं बलिदान दिलं आणि त्या बलिदानाची संपूर्ण गाथा त्यांना संगमेश्वरला पकडल्यापासून ते तुळापूर या ठिकाणी त्यांचं शिराचित करेपर्यंत हा पूर्णपणे बलिदानाची गाथा आज या व्हिडिओमार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। ही व्हिडिओ आवडल्यास तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे इतकं मोठं होतं की त्याचे उपकार आपण फेडू शकत नाही। जय शिवराय, जय शंभूराजे। नमस्कार मंडळी, मी गणेश मांडवकर तुम्हा सर्वांचे दुर्गसेवक सह्याद्रीच्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवणं तितकंच गरजेचं आहे आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतरच ह्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची जी सुरुवात झाली ती संगमेश्वरपासून झाली आणि जे देशकावलीनुसार 1 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरमध्ये दाखल झाले। विशाळगडचा जो तंटा होता, कवी कलेश आणि शिर्के यांच्यातला तंटा सोडून विशाळगडचा बंदोबस्त करून ते संगमेश्वरमध्ये दाखल झाले। आणि ही बातमी ज्यावेळी मुकरब खानाला समजली त्यावेळी त्यांनी तो सुद्धा त्या कोल्हापूर अनुस्कुरा घाट या मार्गे संगमेश्वरमध्ये उतरला, कारण त्या घाटामार्गे आला, कारण त्या घाटाच्या आसपास नदी आणि तलाव होते आणि त्याच्या सैन्याला पाणी पिण्याची सोय झाली असते, म्हणून त्यांनी तो मार्ग पत्करला असेल किंवा त्या मार्गे तो आला असेल। ज्यावेळी ही गोष्ट मालोजी बाबा घोरपडे जे आपले सरनोबत होते आपल्या स्वराज्याचे, ज्यावेळी ही गोष्ट त्यांना समजली की आपल्या शंभूराजांना या मुकरब खानापासून धोका आहे आणि ते गाफील आहेत, त्यावेळी ते लगेचच पन्हाळगडावरून सरनोबत मालोजी बाबा घोरपडे, संताजी घोरपडे आणि भैरजी घोरपडे म्हणजेच त्यांची 2 मुलं ते त्वरित छत्रपती संभाजी महाराजांना जे गाफील होते त्यांना लगेच सूचना देण्यासाठी निघाले। संगमेश्वरमध्ये ते दाखल होतेच। जो 2 फेब्रुवारीला जो मुकरब खान तिकडून निघाला होता तो 3 फेब्रुवारीला सकाळी संगमेश्वरमध्ये पोहोचला। मालोजी बाबा घोरपडे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना सतर्क केलं, परंतु त्यावेळी ती पूर्णपणे वेळ निघून गेली होती। मुकरब खानाने त्या पूर्णपणे प्रदेशाला घेरा घातला, पूर्णपणे त्या गावाला घेरा घातला। संगमेश्वरमध्ये दाखल झाल्या त्यांनी पूर्णपणे त्या ज्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज राहत होते, आता जो आपण सरदेसांचा वाडा दाखवतो तो वाडा आत्ता नवीन बांधलेला आहे काही वर्षांपूर्वी, खालचं जो होतं जुनं आहे, परंतु त्याच्या आसपासच तिथे छत्रपती संभाजी महाराजांना राहण्यासाठी एक वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये ते राहत होते। ज्यावेळी मुकरब खानाने हल्ला चढवला, पूर्णपणे मोठी फौज घेऊन तो त्या वाड्याच्या दिशेने हल्ला करत गेला। त्याच्यासोबत त्याचा मुलगा इखलास खान सुद्धा होता। तो हल्ला इतका चिवट होता पण मराठ्यांनी त्याला प्रतिकार सुद्धा केला। मालोजी बाबा घोरपडे यांनी स्वतः समोरून जाऊन त्यांच्यावर वार करायला सुरुवात केली। मालोजी बाबा घोरपडे यांनी इतका मोठा प्रतिकार केला, संताजी घोरपडे, भैरजी घोरपडे, स्वतः खंडोबाळला आणि कवी कलेश त्यांच्यासोबत होते, त्यांनी प्रतिकार केला, परंतु समोरचं सैन्य जास्त असल्यामुळे तो प्रतिकार टिकू शकला नाही। मालोजी बाबा घोरपडे यांनी शंभूराजांना एक विनंती केली की राजा तुम्ही रायगडाकडे निघा, यांना मी ठोठावतो, यांना मी सांभाळून ठेवतो, तुम्ही पुढे रायगडाकडे निघा, हा माझा आदेश आहे, एक वडीलधारी माणूस म्हणून माझा आदेश पाळा आणि तुम्ही इथून निघा। छत्रपती संभाजी महाराज मालोजी बाबा घोरपडे आणि आपल्या सैन्याला सोडून जायला तयार नव्हते, परंतु आपल्या स्वराज्याचा विचार करता त्यांना तिकडून निघावं लागलं आणि ते त्वरित नावडी बंदराच्या दिशेने रायगडकडे जाण्यासाठी निघाले। नावडी बंदराच्या दिशेने जाताना मागून संताजी घोरपडे, भैरजी घोरपडे आणि खंडोबाळलाल हे येत होते आणि सोबत कवी कलेश सुद्धा होते, परंतु त्यांना हे माहिती नव्हतं की इखलास खान जो मुकरब खानाचा मुलगा होता तो स्वतः आधीच नावडी बंदराच्या दिशेने जाऊन तिथे लपून बसला होता, कारण त्यांना माहिती होतं की हाच एक एरिया हो तिथून ते रायगडाकडे निघू शकतात। छत्रपती संभाजी महाराज नावडी बंदराच्या दिशेने जात असतानाच अचानक मुकरब खानाच्या हातून मालोजी बाबा घोरपडे यांना मरण आलं, कारण त्यांच्यावर अनेक असे वार केले गेले आणि त्यांनी तिथे ते स्वराज्यासाठी धारातीर्थी झाले। त्याच्या पुढे संताजी घोरपडे आणि भैरजी घोरपडे ते त्यांनी जाताना पाहिलं सुद्धा, आपले बाबांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं आणि बाबांचं शेवटचं वाक्य होतं की आपल्या राजांना वाचवा, राजांचा जीव वाचवा, आणि यासाठी संताजी घोरपडे आणि भैरजी घोरपडे पुढे धावत सुटले। पुढे गेल्यानंतर अचानक कवी कलेशांच्या पायाला बाण लागला, कवी कलेश खालती पडले आणि अचानक त्यांच्या मुखातून आवाज आला की राजन आम्हाला वाचवा। महाराजांनी मागे वळून पाहता तर त्यांच्या पायामध्ये बाण वाचला, परंतु कवी कलेश म्हणतात की स्वराज्याचा धनी वाचणं खूप महत्त्वाचं, तुम्ही पुढे जावा, मी माझा बाण काढून मी पुढे येतोच। परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या मित्राला एकटं सोडलं नाही, कारण स्वराज्य धर्म काय सांगतो की आपल्या मित्राला, आपल्या सैन्याला कधीच एकटं सोडू नका। त्यांनी लगेच आपल्या कमरेचा शेला काढून त्यांच्या जखमीवर बांधला आणि त्यांना घेऊन ते त्वरित निघत होते, परंतु पुन्हा एकदा कवी कलेश जमिनीवर पडले, कारण त्यांना बाण लागल्यामुळे त्यांच्या पायातून खूप रक्तस्राव होत होता। कवी कलशाने म्हटलं राजन तुम्ही पुढे जावा, आम्ही इकडची बाजी सांभाळतो, तुम्ही पुढे जावा बंदराच्या दिशेने, परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी ते ऐकलं नाही आणि ते स्वतःच्या मित्रासाठी तिथेच थांबले आणि त्यांना पूर्णपणे
त्या लांडग्यांनी, त्या मुघलांनी पूर्णपणे घेरा घातला. संताजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे खंडोबाला मागून येतच होते. त्यांनी त्या पूर्ण मुघलांवर प्रतिकार सुद्धा केला, हल्ला सुद्धा केला, परंतु तो हल्ला इतका, समोरच्या मुघलांचा हल्ला इतका चिवट होता, परंतु ते पूर्ण छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या पूर्णपणे घेऱ्यामध्ये अडकले होते. शंभूराजांनी संताजीराव, बहिर्जीराव आणि खंडोबाला यांना आज्ञा केली, तुम्ही रायगडाच्या दिशेने जा, कारण रायगडाला इतिकाद खानाने वेढा घातला होता. वेढा घालण्यासाठी तो स्वतः निघाला होता. इतिकाद खान म्हटलं तर कोण? असद खान, जो औरंगजेबाचा वजीर होता, त्याचाच मुलगा इतिकाद खान. त्या इतिकाद खानाने वेढा घालण्यासाठी रायगडाच्या दिशेने तो जात होता आणि रायगड वाचणं हे खूप महत्त्वाचं होतं. म्हणून महाराजांनी त्या तिघांना आदेश दिला की तुम्ही रायगडाच्या दिशेने जा, रायगड तुम्ही वाचवा आणि तिथे जाऊन खबर द्या. तिघंही रायगडाच्या दिशेने निघून गेले. छत्रपती संभाजी महाराजांनी कविकलशाने अनेक असा प्रतिकार केला, परंतु ते त्यांच्या मुघलांच्या तावडीत सापडले, कारण त्यांच्या एका दंडावर तलवारीचा वार झाला. वार इतका चिवट होता की छत्रपती संभाजी महाराज तिथेच कोसळले. कविकलशाने छत्रपती संभाजी महाराजांनी त्या मुघलांनी पकडलं, त्यांच्या हातामध्ये साखळदंड घातलं आणि त्यांनी तिकडे त्यांना कैद केलं. संगमेश्वरचा जो वाडा आहे तो मुघलांनी जाळून टाकला. तिथल्या आजूबाजूची मंदिरं, तिकडच्या आजूबाजूचे देवदेव होतं ते पूर्णपणे मूर्त्या फोडून टाकला. इतके ते नालायक लांडगे होते आणि त्या लांडग्यांनी आपल्या राजाला पकडून घेतलं होतं. हे तिघं जण जे रायगडाच्या दिशेने गेले ते तिकडे रायगडावर पोहोचले. त्यांनी येसुराणी साहेबांना राजा महाराजांनी बातमी दिली. बातमी देताच येसुराणी साहेबांनी सर्वात प्रथम स्वराज्याचा विचार केला आणि ज्यावेळी त्यांना समजले की खुद्द छत्रपती आता ह्या मुघलांच्या तावडीत सापडले, त्याच्यामुळे आपलं सिंहासन हे रिक्त राहणं हे खूप चुकीचं आहे आणि म्हणून लगेचच त्यांनी राजाराम महाराजांना सिंहासनावर बसवलं आणि त्यांना सिंहासनाधीश्वर बनवून त्यांना छत्रपती केलं. ही बातमी त्यांना समजतात त्यांना खूप दुःख झालं सर, परंतु स्वराज्याचा विचार त्यांनी सर्वप्रथम केला. छत्रपती संभाजी महाराज आणि कविकलश यांना घेऊन मुकरब खान अकलूजच्या दिशेने निघत होता. अकलूजमध्येच औरंग्याची छावणी होती आणि ही बातमी औरंग्याला तिथे पोहोचली, परंतु औरंग्याने फरमान काय काढलं की त्या दोघांना पकडून बहादूरगडावर आणा आणि त्यांनी त्याची छावणी सोडून तो बहादूरगडावर गेला. छत्रपती संभाजी महाराज आणि कविकलश यांचे जे पूर्णपणे राजवस्त्र होते ती काढण्यात आली. त्यांना मुघलांची वस्त्र घालण्यात आली. त्यांच्या हातातला जो सोन्याचा कडा होता तो काढण्यात आला. त्यांच्या अंगावरची जेवढी भूषण होती सर्व काढून त्यांना त्या घोड्यावर बसून बहादूरगडाकडे नेण्यात आलं. अचानक मधून ज्योत्याचे केसर गेले, जे तर छत्रपती संभाजी महाराजांचे अंगरक्षक होते. त्यांनी हल्ला केला, परंतु त्यांच्याकडे सैन्य कमी असल्यामुळे तो हल्ला अयशस्वी ठरला. पुढे गेल्यानंतर शिराळा या गावात छत्रपती संभाजी महाराजांनी कविकलश यांना ठेवण्यात आलं. तिथे एका झाडाला त्यांना बांधण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांचं सैन्य थांबलं, कारण पल्ला खूप लांबचा होता. आणि अचानक शिराळा गावातील ग्रामस्थांनी, तिथले काही तरुण, तिथले काही म्हातारी 100-150 लोकांनी अचानक कुऱ्हाडी आणि काही शस्त्र घेऊन त्या सैन्यावर हल्ला केला रात्रीच्या. पण मुकरब खान इतका नालायक होता, त्याच्याकडे इतकं मोठं सैन्य होतं की त्यांनी त्या सर्वांना पकडून त्यांचा तिथल्या इथं शिरच्छेद केला. शिराळा गावातील लोकांना खूप अभिमानाने मी बोलू शकतो की त्यांनी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला, ज्योत्याचे केसरकरांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण दोन्हीही प्रयत्न अयशस्वी ठरले. पुढे मुकरब खान छत्रपती संभाजी महाराजांनी घेऊन बहादूरगडाकडे पोहोचला. बहादूरगडावर पोहोचल्यानंतर त्यांची ती वस्त्र काढण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांना रंगीबेरंगी वस्त्र घालण्यात आली, विदूषकाची टोपी घालण्यात आली आणि त्यांना साखळदंड लावून छत्रपती संभाजी महाराजांनी कविकलश यांना दिवाने आम म्हणजेच राजदरबारामध्ये, औरंगजेबाचा जो दरबार आहे त्या ठिकाणी आणण्यात आलं. तिथे स्वतः औरंगजेबाला अनेक मोठमोठे तिकडचे जे सरदार होते तिथे जमले आणि औरंगजेबाने तिथे जो त्यांचा दरबारामध्ये जो त्याचा जो सिंहासन होतं तिथल्या त्या सिंहासनावर तो बसला आणि मुकरब खानाने शंभूराजांना आदेश दिला की समोर औरंगजेब आहे, जो बादशाह आहे, त्याच्यासमोर झुक. पण छत्रपती संभाजी महाराजांनी कविकलश मराठे होते आणि मराठ्यांची जी मुलं होती, मराठ्यांची जी फौज होती ती कधीच मुघलांसमोर झुकत नव्हती. हा आपला इतिहास आहे. आणि छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबासमोर झुकले नाही. औरंगजेब अतिशय संतापला की माझ्या समोर माझ्या दरबारात येऊन सुद्धा हा जर मुलगा झुकत नसेल तर ह्याच्यामध्ये किती शक्ती आहे किंवा किती शक्ती आहे जो मला सामोरे जातोय. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने पुढे येऊन प्रश्न विचारले, माझं तुमचं जे पूर्ण स्वराज्याचं जे सोनं आहे, तुमचे जे पूर्ण खजिना आहे, तो तू कुठल्या गडावर लपून ठेवलास आणि आमच्यापैकी असा कोण आहे जो तुला मिळालेला आहे आणि त्याच्या पाठीमागून किंवा त्याच्यासोबत तू माझ्यावर हल्ला करायला किंवा माझ्या समोर येऊन तू माझ्यासमोर मला प्रतिकार करतोस. त्या दोन प्रश्न त्याला विचारले आणि हे दोन प्रश्नाचे जर उत्तर दिलेस तर मी तुला सोडून देईन असं त्या औरंग्याने म्हटलं. पण तो छत्रपती संभाजी महाराजांनी ह्याचं उत्तर देण्यास नकार दिला, कारण त्यांनी असंच उत्तर दिलं की स्वराज्याच्या प्रत्येक गडकोटावर माझा खजिना लपलेला आहे आणि तो जाऊन जिंक, आणि तुला एक गडकोट जिंकायला तुला 1 वर्ष लागतो, तुला माझे 365 पूर्ण स्वराज्याचे सगळे गडकोट जिंकायला तुला किती वर्ष लागेल, असे प्रत्युत्तर त्याला दिले. औरंगजेब भडकला आणि त्यांनी लगेच त्यांना त्या दोघांनाही जे आपले कैदींना ठेवतात त्या ठिकाणी त्या दोघांना पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी पाठवल्यानंतर राहुल्ला खान याला औरंगजेबाने बोलवलं आणि त्याला सांगितलं की परत हेच दोन प्रश्न शंभूराजांना जाऊन विचार. त्याने उत्तर दिलं तर ठीक, नाहीतर येऊन मला भेट. समोर राहुल्ला खान गेला, जाताना 6 ते 7 मुघल सैनिक घेऊन गेला, कारण त्यांना माहिती होतं की शंभूराजांच्या समोर जायचं म्हटलं तर खायचं काम नाही.
तिकडे गेल्यानंतर त्यांनी 2 प्रश्न विचारले. छत्रपती संभाजी महाराजांनी उत्तर देण्यास नकार दिला आणि उलट औरंग्याला अपमानास्पद अशा त्यांनी शब्द म्हटलं असतील, अपमानास्पद असं रौल्ला खानाला म्हटलं गेलं आणि तीच गोष्ट येऊन त्यांनी औरंग्यानं सांगितली आणि औरंग्या भडकला. ज्या शंभूराजांनी आता आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का करतो, कारण ते औरंग्याने म्हटलेले वाक्य आहेत. ज्या संभाजीने माझ्याबद्दल असे अपमानास्पद शब्द ओकले आहेत, जो छत्रपती संभाजी महाराज जो स्वराज्याचा छत्रपती आहे तो माझ्यासमोर झुकत नाही आणि त्याच्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी सर्वप्रथम डोळे काढण्याचा आदेश हा छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलेश यांचे डोळे काढण्याचा आदेश औरंग्याने दिला. आणि त्या सळसळत्या सळ्या घेऊन ते मुघलांचे जे जल्लाद होते त्या कैदखान्याकडे गेले आणि सर्वप्रथम कवी कलश यांच्यावर ही शिक्षेची अंमलबजावणी केली गेली. कवी कलश यांच्या डोळ्यामध्ये ते सळसळत्या सळ्या घुसवल्या गेल्या, ते जे बुबुल असतात ते पूर्णपणे बाहेर गेले, रक्तस्राव चालू होता. तीच शिक्षेची अंमलबजावणी होताना छत्रपती संभाजी महाराजांना कवी कलश यांचा आवाज येत होता. त्यांना खूप आतून वाटत होतं की स्वराज्यपायी माझा मित्र मला सोडून जात आहे. तीच दुसरी शिक्षेची अंमलबजावणी छत्रपती संभाजी महाराजांवर केली गेली, त्यांचे डोळे काढले गेले, पण तरी सुद्धा माझा हा राजा त्या औरंगजेबासमोर झुकला नाही. लगेचच छत्रपती संभाजी महाराजांची आणि कवी कलशांची जीभ कापून टाका, ज्या जिभेने त्यांनी माझा अपमान केला ती जीभ कापून टाका असा दुसरा आदेश करण्यात आला. आणि त्या आदेशाप्रमाणे जल्लाद आले, जल्लादांनी ती पकडून त्याची जीभ बाहेर काढण्यात आली आणि त्या जबड्यातून त्यांची जीभ कापून टाकली. छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलश यांची जीभ पूर्णपणे जडापासून कापण्यात आली. तरी सुद्धा दोघं सुद्धा आपल्या स्वराज्यापायी, आपल्या हिंदू धर्मापायी औरंग्यासमोर झुकले नाही. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे आणि जीभ काढण्यात आले आणि यावरच औरंग्या थांबला नाही. त्यांनी त्याची जी छावणी आहे ती बहादूर गडावरून हलवून भीमा, भामा आणि इंद्रायणी या नदीच्या संगमावर त्या ठिकाणी तुळापूर या ठिकाणी त्या छावणी हलवण्यात आली आणि त्या छावणीच्या बरोबर मधोमध छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना बंदी ठेवण्यात आले. त्यांनी अचानक त्यांच्या अमीर उमराव, त्यांच्या सरदार यांची सभा आखली. त्या सभेमध्ये त्यांनी विचारलं की आता काय करायचं. तेव्हा त्या सर्व अमीर उमराव, सरदार आणि त्यांचे जे काय असतील त्यांनी सर्वांनी एकच निर्णय दिला की ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या विरुद्ध बंड पुकारलं आणि तो स्वतः आपल्यावर चालत येत होता, आपल्याला अक्षरशः त्यांनी सळू की पळू गेलं होतं की त्याला जिवंत ठेवणं चुकीचं आहे. आणि त्यांच्या या निर्णयापायी छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलश यांच्यावर शिक्षेची पुढची अंमलबजावणी करण्यात आली. औरंग्याने आदेश सोडला की या दोघांची हाताची नखं आणि हाताची बोटं कापून टाका. त्या अंमलबजावणी करण्यासाठी जल्लाद तिकडे आले. अक्षरशः छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशांच्या हाताची बोटं कापण्यात आली, नखं ओढून काढण्यात आली. रक्तस्राव इतका होत होता की त्यांच्या तोंडातून आवाज सुद्धा येऊ शकत नाही, कारण त्यांचा जीभ आधीच काढलेली होती. इतका त्रास सहन केला. लगेच पुढे काही दिवसांनी गुढीपाडवा येत होता, मराठ्यांचा सण होता आणि मराठ्यांच्या सणाच्या दिवशी मराठ्यांनी हा सण साजरा करू नये याच पायी औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मारण्याचं ठरवलं. आणि त्याच दिवसांच्या आधी त्यांनी एक शिक्षेची अंमलबजावणी केली की त्यांच्या पूर्णपणे अंगावरचं जे पूर्णपणे मांस आहे, ती पूर्णपणे कातडी आहे ती पूर्ण सोलून काढा आणि त्यांच्या पूर्ण अंगावर मिठाचं पूर्णपणे पाणी टाका. त्याला जितका त्रास होईल तितका करा. जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज असं झुकत नाही तोपर्यंत तुम्ही हा सगळे शिक्षेची अंमलबजावणी करत राहा. छत्रपती संभाजी महाराजांची त्या दिवशी पूर्णपणे कातडी सोडली गेली. त्यांच्या अंगावरचे जे मांसाचे तुकडे दिसत होते, त्यांच्या अंगावर मिठाचं पाणी टाकलं गेलं, तरी सुद्धा माझं हे राजा त्या औरंग्यासमोर झुकले नाही. फाल्गुन अमावस्या आली, दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होती आणि अमीर उमराव आणि सरदार यांच्या सांगण्यावरून की आता या शंभूराजाला म्हणजे संभाजीला मारून टाका असा त्यांचा निर्णय होता. आणि औरंग्याने हा पुढचा आदेश सोडला, जर हा माझ्यासमोर झुकत नाही तर मी ह्याला जिवंत सोडणार नाही असा हा आदेश त्यांनी सोडला. आणि लगेचच त्यांच्या हाडामासाचे तुकडे करा आणि त्याला इंद्रायणी नदीत फेकून टाका असा आदेश औरंग्याने दिला. आणि त्या औरंग्याच्या आदेशाप्रमाणे जल्लाद तिकडे गेले. छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगाचे तुकडे करण्यात आले, त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. आणि बरोबर फाल्गुन अमावस्येच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलश यांचा शिरच्छेद केला आणि छत्रपती संभाजी महाराजांचा तो शेवटचा दिवस होता. ते तुकडे केल्यानंतर औरंगजेबाने इंद्रायणी नदीमध्ये तुकडे टाकण्याचा आदेश केला आणि आसपासच्या लोकांमध्ये हुकूम सुद्धा सोडला की त्या जर पूर्णपणे शरीराच्या तुकड्यांना जर कोणी हात लावलं त्यांना तीच शिक्षा ठोठावण्यात येईल. परंतु एवढं असून सुद्धा तिकडच्या आसपासच्या गावकऱ्यांनी, जिकडची महार लोक होती, जनाबाई पलठीण असे इतर जे गावकरी लोकांनी जमा करून ते तुकडे एकत्र केले आणि वडू या ठिकाणी त्यांच्या एक महार नावाची जी व्यक्ती होती त्यांच्या जागेवर त्यांना छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांचे आपले 2 समाधी म्हणतील, ज्या ठिकाणी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला ते एक तुळापूर आणि दुसरी म्हटलं तर वडू, ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावरून आपल्याला इतकं समजतं की औरंगजेब इतका क्रूर होता, त्यांनी छत्रपती संभाजी महाराज झुकत नाही म्हणून त्यांचा शिरच्छेद करून त्यांना मारून टाकलं. परंतु तो इतवरच थांबला नाही. त्याला असं वाटलं की आता संभाजी महाराज गेले म्हटलं तर स्वराज्य माझ्या हातात आला, परंतु ते चुकीचं होतं. 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झाल्यापासून ते 1707 मध्ये औरंगजेब मरेपर्यंत
जो 17 ते 18 वर्षाचा कालावधी येते तो पूर्णपणे कालावधीसुद्धा त्याला सळो की पळो करणं सोडलं होतं. आणि त्याच्यामागे जो मुख्य जे काम केलं ते ताराणी साहेब, राजाराम महाराज, संताजी घोरपडे, धनाजीराव जाधव इतक्या सर्वांनी एकत्र येऊन एकी दाखवली आणि ह्या औरंगजेबाला इतकं पळो की पळो केलं की 1707 मध्ये तो तडफडून मेला. यावरून इतकं समजतं की औरंग्याने इतकं सगळं प्रयत्न केले तरी सुद्धा हा स्वराज्याचा छावा, हा छत्रपतींचा छावा त्या औरंग्यासमोर झुकला नाही आणि त्यांनी शेवटपर्यंत स्वराज्यासाठी आणि ह्या हिंदू धर्मासाठी बलिदान दिलं. हे बलिदान इतकं मोठं आहे की त्या बलिदानाचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. आत्ता हा महिना बलिदान मास म्हणून चालू आहे. याच महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे हाल करून मारण्यात आलं, त्यांची हत्या करण्यात आली आणि हाच मास आपण बलिदान मास म्हणून पाळतो. या बलिदान मासमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे उपकार आपण असे फेडू शकत नाही, परंतु बलिदान मासामध्ये गोड खाणं सोडणं, एक टाईम जेवणं, चप्पल न घालणं किंवा जमिनीवर झोपणं, मुंडन करणं असे अनेक असे आहेत ज्यामार्फत आपण छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली आणि श्रद्धांजली वाहू शकतो. आणि माझे सर्व हिंदूंना, माझ्या सर्व हिंदू मित्रमैत्रिणींना, माझ्या सर्व शिवभक्तांना आणि माझ्या दुर्गसेवकांना इतकीच विनंती आहे की तुम्हाला जितकं जमेल तितकं आपल्या बलिदान मासाचं पालन करा आणि आपण बलिदान मासाची माहिती जास्तीत जास्त लोकांमध्ये पोहोचवा. तेव्हा कुठे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हा सर्वांपर्यंत पोहोचेल. ही व्हिडिओ बनवण्यामागचा इतकेच उद्देश होता की छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आणि त्यांनी आपल्यासाठी काय करून ठेवलं हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं. बाकी ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा अनेक व्हिडिओ तुमच्या मार्फत पोहोचवण्याचा मी प्रयत्न ह्या चॅनल मार्फत करणार आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.